ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंटचे अध्यक्ष आदरणीय रणजित चव्हाण, डायरेक्टर जनरल डॉक्टर जयराज पाठक, वाइस प्रेसिडेंट श्री राजकिशोर मोदी, गवर्निंग काउंसिल मेंबर श्री विजय साने, आदरणीय गोविंद स्वरूप जी, श्री रवि गुरु, सो उत्कर्षा कवड़ी, स्नेहा पळणीटकर, उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षकगण आणि सर्व ज्यांना आज विशेष रूपाने या पदवीदान समारंभामध्ये त्यांना डिग्री मिळत आहे असे सगळे माझे विद्यार्थी मित्र आणि मित्र. सर्वप्रथम आपल्या सगळ्यांना आज या दीक्षांत समारंभामध्ये जी पदवी मिळते आहे याबद्दल आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. हे जे ज्ञान प्राप्त केलेलं आहे त्याच्या आधारावर तुम्ही जिथे कुठे जाणार असाल तिथे उत्तम आणि चांगलं कार्य या देशाकरता आणि समाजाकरता तुमच्या हातून होईल असा विश्वास पण व्यक्त करतो. खरं म्हणजे एक सुंदर वाक्य मी आता बघितलं, द नॉलेज लाईट हाऊस फॉर लोकल गव्हर्नन्स असं या इन्स्टिट्यूटमध्ये लिहिलेलं आहे. नॉलेज ही पॉवर आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आमच्या देशाचं भविष्य आहे. मी नेहमी दोन गोष्टी आग्रहाने मांडत असतो, एक नॉलेज टू वेल्थ आणि दुसरी जी आहे ती वेस्ट टू वेल्थ, जी तुमच्याशी संबंधित आहे. नो वन इज वेस्ट, नो मटेरियल इज वेस्ट, नो पर्सन इज वेस्ट. It is depending upon the appropriate leadership, appropriate vision, appropriate technology, appropriate research that you can convert waste into wealth. आणि या दोघांचाही संबंध तुमच्या इन्स्टिट्यूटशी आहे. खरं म्हणजे चव्हाण साहेब अनेक वर्षापासून एक काम करत आहेत, त्याच्याशी मी अतिशय जवळून परिचित आहे. जयराज पाठक साहेब डायरेक्टर जनरल आहेत आणि ते जेव्हा सचिव होते, मुख्य सचिव होते, कलेक्टर होते, त्यावेळी अतिशय उत्तम, प्रामाणिक आणि कर्तृत्ववान अधिकाऱ्यांपैकी जे अधिकारी मी बघितले त्यापैकी जयराज पाठक आणि त्यामुळे तुम्हाला एक चांगलं मोठं नेतृत्व मिळालं. परंतु इन्स्टिट्यूटमध्ये काम करत असताना सरकारचं नियंत्रण असतं आणि सरकारी नियंत्रणाचे काही फायदे होतात आणि काही तोटे होतात. मी एक नागरिक म्हणून जेव्हा प्रशासनाकडे बघतो तेव्हा मला एक चांगलं उदाहरण आलं. मी महालमध्ये जुन्या भागात मी राहत होतो, त्यावेळी मी मंत्री होतो, मनोहर जोशी मुख्यमंत्री होते आणि आमच्या घराचं नाव होतं गडकरी बाळा. त्या उपाध्याय रोडवरच्या गल्लीमध्ये जो बाळा होता त्याच्यात माझ्या दरवाजासमोर मोठा लोखंडाचा दरवाजा होता आणि त्याच्यासमोर एक ड्रेनेजचं ढाकण होतं. आणि मी मंत्री झाल्यानंतर जेव्हा जेव्हा गाडी यायची ते झाकण तुटायचं. असं 7-8 वेळा तुटलं. तेव्हा मी लक्षात घेतलं की हे झाकण का तुटतं, असं का बनतं. तेव्हा माझ्या लक्षात आलं की नवी शुक्रवार इथल्या बाजारामध्ये पेपरचा कागद खाली ठेवून कॉन्क्रीट मधून कुठेतरी एक ते झाकणं तयार करतात आणि आणतात. खरं म्हणजे या पूर्ण महानगरपालिका आणि नगरपालिका प्रशासनामध्ये गुणवत्तेला ज्या प्रमाणात पाहिजे त्या प्रमाणात नाही. म्हणून फाटक साहेबांनी, चव्हाण साहेबांना माझी पहिली विनंती आहे की तुम्ही टेक्नॉलॉजी आणि एज्युकेशन याचं कोऑर्डिनेशन करा. कारण आपल्या देशामध्ये आणि जगामध्ये टेक्नॉलॉजी खूप मोठ्या खूप बदलत आहे आणि ही टेक्नॉलॉजी एवढी बदलते आहे की या टेक्नॉलॉजीमध्ये आपली जी नवीन मुलं तयार करायची आहेत, तसं मी आमच्या NHAIच्या अधिकाऱ्यांना एकदा विचारलं की तुम्ही करोडो रुपयाच्या रोड साईड पाणी वाहून देण्याकरता नाल्या बनवता, एक तरी देशातली नाली मला सांगा की ज्यातून पाणी वाहून आल्यानं ती मला बघायला मिळेल, त्याचा आनंदविषयी एक तरी शोधून सांगा. कारण त्या नाल्या करताना आता आम्ही प्रीकास्ट मॅन्डेटरी केलेलं आहे. झाकणं एवढं सुंदर आहे, FRP वगैरे मटेरियल आलेली आहे आणि त्यामुळे ग्रेडियंटच नाही आहे. मी 10 दिवसापूर्वी अमिताभ बच्चन यांच्याकडे इथे आलो होतो अंधेरी.
1.5-2 तास बसलो ते मला म्हणाले नितिन जी क्या करना, हर बार बरसात के दिनों में हमारे घर में देखो बोले यहाँ तक पाणी आलं. आता पाणी काय येते तर कारण समुद्राची पाण्याची लेवल आणि तुमच्या इथली लेवल याच्यामध्ये ते पाणी तिकडनं पावसाळ्यात जास्त भरलं की इकडे येतं, ते लोकांच्या या जू अंधेरी भागात सगळे भरलं जातं. ही चुकी कोणाची आहे? आणि त्यामुळे आज सगळ्यात पहिल्यांदी जगामध्ये ज्या उत्तम टेक्नॉलॉजी आहे, उत्तम डिझायनिंग आहे, उत्तम प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, त्यातल्या बेस्ट टेक्नॉलॉजी नगरपालिका आणि महानगरपालिकांना कशा मिळू शकतात हे जर तुम्ही दिल्या तर मग हे बिचारे काम करतील. सॅनिटरी इन्स्पेक्टर काय काम करतील? इथे लेवलच नाही आहे, ग्रेडियंटच नाही आहे, पाणीच वाहत नाही, ड्रेनेज चोक होईल, हे काय करतील? त्यामुळे पहिली सुरुवात जी आहे की महानगरपालिका आणि नगरपालिकांमध्ये जे डीपीआर तयार होतात त्याच्यामध्ये ज्या प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहेत त्यात इफेक्टिव्ह काम करतात. मी जेव्हा मुंबईमध्ये उड्डाणपूल आम्ही बांधले होते त्यावेळी आम्ही एक निर्णय केला होता की जो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी आहे, मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे त्याचा सक्सेसफुल झाला होता, त्यावेळी 6 कन्सल्टन्सी अपॉइंट केल्या होत्या आणि टोटल प्रोजेक्ट कॉस्टच्या 2.5 किंवा 3% त्यांना दिलं होतं. लँड एक्विशन पासून तर एक्सप्लोजिव्ह आणण्यापर्यंत तर फॉरेस्ट पर्यंत सगळ्या परमिशनच्या त्यांना आणायच्या होत्या आणि त्यांनी काम केलं. त्याचा परिणाम असा झाला की काम लवकर झालं, परंतु या टेक्निकल पीएमसी जे असतात प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टन्सी याच्यात मध्येच अडचण आहे. याच्यामध्ये पहिला मुद्दा आहे की 80% त्यांच्या टेक्निकल नॉलेजला, अनुभवाला आणि त्यांनी केलेल्या कामाला दिलं पाहिजे आणि 20% फायनान्शियल दिलं पाहिजे. जेव्हा मी रस्ते बांधायला सुरुवात केली तेव्हा कन्सल्टन्सीला आम्ही एक पोर्टल तयार केलं की तुमच्याकडे एवढे अनुभवी अधिकारी असले पाहिजे. नंतर लक्षात आलं की एकच अधिकारी 10 कंपनीच्या लिस्टमध्ये होता. त्या सगळ्या टर्मिनेट करायची वेळ आल्यावर काम करायला लोकच सापडत नव्हते. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अर्बन डिपार्टमेंटमध्ये, पीडब्ल्यू डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की टेक्निकली काम करणाऱ्या पीएमसी या वर्ल्ड स्टँडर्डच्या आल्या पाहिजे. मी एका आय एस ऑफिसरला प्रश्न विचारला की तुमचं हार्टचं ऑपरेशन जेव्हा करायचं असतं तेव्हा तुम्हाला चांगल्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही का जाता? मग टेंडर काढून कॉर्पोरेशनच्या कोणातरी लोएस्ट ऑफरवाल्याकडे आपलं ऑपरेशन का नाही करत? म्हणजे तुम्हाला जेव्हा तुमच्या ऑपरेशनला चांगला डॉक्टर पाहिजे आणि जेव्हा पब्लिकच्या इंटरेस्टचं काम असेल तर कसे लोएस्ट आला त्याच्या गळ्यात हायएस्टला देता येत नाही. पण त्या टेक्निकल क्वालिफिकेशन आणि फायनान्शियल क्वालिफिकेशन मधून या ज्या पीएमसी ज्या आहेत त्या चांगल्या आल्याशिवाय नगरपालिका आणि महानगरपालिकेच्या प्रशासनामध्ये गुणात्मक सुधार होऊ शकत नाही. चव्हाण साहेबांना आणि फाटक साहेबांना विनंती आहे की आता सरकारच्या ग्रँटवर सगळं आपण अवलंबून राहू नका. सरकारचा ग्रँट मिळाला पाहिजे पण तुम्ही जॉईंट व्हेंचर करा. समजा तुम्ही सिम्बॉसिस किंवा अजून मोठ्या मोठ्या इन्स्टिट्यूट केलं आणि कोर्सेस रिकॉग्नाइज केले तर तुम्ही त्याचा रात्रीच्या वेळी सकाळच्या वेळी ते वापरू शकता. कॉलेजेसची कॅपॅसिटी वापरू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही चांगली फॅकल्टी ठेवून जर कोर्सेस केले तर या मुलांना वर्ल्ड स्टँडर्डचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे आणि ते जर वर्ल्ड स्टँडर्डचं प्रशिक्षण मिळालं पाहिजे तर फॅकल्टी तेवढी मोठी पाहिजे. आज मुंबईमध्ये IIT आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, वेगवेगळ्या विषयाचे एक्सपर्ट्स आहेत आणि त्यामुळे माझी पहिली विनंती अशी आहे की जर हे नॉलेज लाईट हाऊस फॉर लोकल गव्हर्नन्स असेल तर याच्यामध्ये इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आणि इंटरनॅशनल सक्सेसफुल प्रॅक्टिसेसच्या ज्या सगळ्यात उत्तम टेक्नॉलॉजी अर्बन डिपार्टमेंटच्या आहेत त्याच्या आधारावरच्या फॅकल्टीतून यांना आपण ट्रेनिंग दिलं तर हे क्वालिटेटिव्ह रिफॉर्म होईल नगरपालिका आणि महानगरपालिका. आणि मग तुमचा जो कोर्सेस आणि सिलेबस आहे ते पण तुम्ही वर्ल्ड स्टँडर्डचा करा. याचं कारण असं आहे की काळाच्या ओघामध्ये खूप टेक्नॉलॉजी बदलल्या, अप्रोच बदलले, तरी आम्ही शिकतो तेच आहे. इतक्या गोष्टी बदललेल्या आहेत, डिजिटलाइज झाली आहे सिस्टीम. त्या सगळ्या आजच्या काळाच्या अनुभवावर आपलं चेंजेस जर त्या सिलेबसमध्ये असेल तर नक्कीच क्वालिटेटिव्ह चेंज होणार आहे. मला विश्वास आहे की हे खूप महत्वाचं क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये सध्या खूप काम करायची गरज आहे. मी 15 दिवसापूर्वी मुंबईत आलो होतो. मुख्यमंत्री, मी आणि चहल साहेब एका कार्यक्रमात होतो बेस्टच्या. तर मी गेल्या 10-15 वर्षापासून सातत्याने सांगतोय की ज्या ठिकाणी जास्त पाऊस पडतो त्या ठिकाणी कॉन्क्रीटचे रस्ते केले पाहिजे, कारण डांबराचं आणि कॉन्क्रीटची दुश्मनी आहे. मुंबई गोवा रस्त्यावर असं आम्ही काही ठिकाणी बिटुमिन केलं ते 2 वर्षात उडून जातं.
त्यामुळे आम्ही नागपूर शहरामध्ये जवळपास पूर्ण कॉन्क्रीट रोड आता सगळे केलेले, आमच्याकडे गड्डेच नाही. आता मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे बांधून 25 वर्ष झाले, पण त्या रस्त्यावर गड्डे नाहीये. पण मुंबईतल्या रस्त्यावर गड्डे पडताना पावसाळ्यात लोक ओरडतात, मग मीडिया पावसाळ्यात गड्डे पडले की मग न्यूज लावतात. यावेळी मला चहल साहेबांनी चांगलं सांगितलं की एक अल्ट्राटेक म्हणून कंपनी, त्यांनी एक व्हाईट टॉपिंगची टेक्नॉलॉजी आणली आहे की हे बिटुमिन काढून घ्यायचा, त्याच्यावर व्हायब्रेटिंग मधून स्ट्रेंथन करायचं आणि त्याच्यावर 8 इंचाचं व्हाईट टॉपिंग करायचं. त्याचा 4 लेनच्या रोडचा खर्च जास्तीत जास्त 10 कोटी रुपये आहे आणि मी खात्री देतो 25 वर्ष त्याच्यावर गड्डा पडणार नाही. चहल साहेबांच्या मागे मी खूप दिवसांनी लागलो होतो, पण मला यावेळी त्यांनी सांगितलं की मुंबईत आता तुम्ही सांगितलं 6000 कोटी रुपयाचं पूर्ण कॉन्क्रीट रोड बनवायची योजना आम्ही तयार केली आणि त्या कामाला सुरुवात केली आहे. ती योजना आणि म्हणून अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यात टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याची गरज आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आपण सगळ्या बाबतीत ग्रँट्सवर अवलंबून राहतो आणि स्वाभाविकपणे त्यात काही चुकीचं नाहीये. पण मला असं म्हणायचं आहे की आपण यामध्ये पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट आणि ग्रँटच्या थोडा पैसा वापरून काही करता येईल का, हे पॉसिबल आहे. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट आणि लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये ही कमीत कमी 5 लाख कोटी रुपयाची इकॉनॉमी बनवू शकते. 2 सक्सेसफुल उदाहरणं मी सांगतो आणि माझी विनंती आहे की आपण याच्या केस स्टडी करा. एक मथुरेचा, मी वॉटर रिसोर्सेस मंत्री असताना नमामि गंगेमध्ये जवळपास 26,000 कोटी रुपयाचे गंगेत जाणारे आणि गंगेला मिळणाऱ्या 40 नद्या, काळी नदी, यमुना पासून सगळ्यांना शुद्ध करण्याचा कार्यक्रम हातात घेतला. आणि हे करत असताना मथुरेमध्ये एक प्रयोग केला. मथुरेमध्ये 80 MLD स्लज, घाण पाणी, दूषित पाणी जे होतं त्याच्यावर आम्ही एक टेंडर काढलं. मी रोडमध्ये हायब्रिड एन्युटी नावाचा नवीन मोड आणला होता. हायब्रिड एन्युटीचा अर्थ असा होता की टोटल कॉस्ट ऑफ द प्रोजेक्टमध्ये 40% कॉस्ट गव्हर्नमेंट ग्रँट युनिट देईल आणि 60% कॉस्ट पैकी 30% एंटरप्रेनर कॉन्ट्रॅक्टर आणेल आणि उरलेली कॉस्ट बँकेतून लोनवर घेईल. आणि त्यानंतर हे जे पाणी शुद्ध होईल ते इंडियन ऑइलची जी रिफायनरी आहे रेल्वेतून दिसते ती विकत घेईल आणि 20 कोटी रुपये दरवर्षी पाण्याप्रमाणे त्याला पे करेल. आणि हे जेव्हा टेंडर निघालं तेव्हा त्रिवेणी इंजिनिअरिंग नावाची कंपनी आली, त्यांनी ते विन केलं. आता प्रोजेक्ट पूर्ण झाला आणि जे काम 100 रुपयात व्हायचं ते 40 रुपयात झालं. मेंटेनन्स कॉस्ट 0 झाली, कारण 20 कोटी रुपये ते पाणी विकत घेतल्यामुळे इंडियन ऑइलने पैसे. मी एक साधारणतः 8-9 वर्षापूर्वी नागपूर महानगरपालिकेचं सुवेज वॉटर विकायचं ठरवलं. त्यावेळी अनिल सोले महापौर होते आणि गुप्ता आपले सेक्रेटरी, आमचे कमिशनर होते. आणि त्यावेळी ठरवल्यानंतर मी म्हटलं की आपण हे सुवेज वॉटर विकू. ते म्हणाले तुम्ही काय सांगताय, कसं शक्य आहे. आणि आम्ही JNRV मध्ये योजना मंजूर केली आणि आमचं पाणी आम्ही शुद्ध केलं आणि ते पाणी आम्ही कोराडी आणि खापरखेडा विद्युत केंद्राला आता विकतो. आणि आम्हाला MSEB दरवर्षी 300 कोटी रुपये रॉयल्टी देते सुवेज वॉटर विकून. 300 कोटी. आता आम्ही नवीन योजना केली नागपूर इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट मधून. त्यांना मी सांगितलं की त्यांनी 8-8 MLDचे अर्धा प्लॅन टाकले. मी 350 खेळाची मैदानं तयार केली आणि बगीचे आहेत कॉर्पोरेशनचे आणि NITचे. आणि मी त्यांना एकाकडनं डोनेशन मध्ये NGO तयार केला आणि त्यामुळे 6 ट्रक CNG वर चालणारे गोळा केले, त्याला हिरवा रंग दिला आणि कुठल्याही प्रकारे जे कन्स्ट्रक्शन होणार असेल ते क्रीडाबरोबर NITने करार केला, त्याचे पैसे मिळणार आहे. आणि हे सगळं दूषित पाणी शुद्ध करून बगीच्यांना, गार्डनला, सरकारी, निम सरकारी, शाळा सगळ्यांना फुकट मैदानावर टाकायचं. कारण खेळाडूंना खेळण्याकरता ग्राउंड चांगलं झालं पाहिजे, त्याकरता या पाण्याची व्यवस्था केली. मला आपल्याला हे सांगायचं की आपण हे वेस्ट टू वेल्थ करू शकतो. आणि आता सगळ्यात मोठी टेक्नॉलॉजी जी आली आहे ती म्हणजे भविष्य हेच आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही पहिला पुढाकार घ्या. आपल्या इथे जे घाण पाणी आहे याच्यामध्ये सॉलिड वेस्टला सॅग्रिगेट करावं लागतं.
आणि सॅग्रिगेट केल्यापासून आता पुण्यात ते नाशिकमध्ये खूप ठिकाणी सक्सेसफुल झाल्या. त्यातून जे मटेरियल निघतं त्यात ऑर्गॅनिक वेस्ट आहे, नंतर काही मलबा असतो, प्लास्टिक असतं, मेटल्स असतात. मेटल आणि प्लास्टिक रिसायकलिंग होतं आणि प्लास्टिक पासून क्रूड पेट्रोल तयार होतं आणि ते मोठ्या प्रमाणात आता मशीनमध्ये अनेक ठिकाणी वापरलं, ट्रॅक्टरमध्ये वापरलं जातं. पुण्यामध्ये मी आत्ताच 2 प्रोजेक्टचं उद्घाटन केलं आणि त्याच्यामुळे भरपूर प्लास्टिकचं कन्व्हर्शन क्रूड पेट्रोलमध्ये होतं. आणि म्हणून एका प्रकारे जी ऑर्गॅनिक वेस्ट आहे त्याच्यापासूनही पण आपण ऑर्गॅनिक वेस्ट पासून मिथेन तयार करायचा, मिथेनवरून CO2 अलग करायचा, मिथेन पासून ग्रीन हायड्रोजन तयार करता येईल किंवा मिथेन पासून बायो CNG किंवा बायो LNG करता येईल. मी या सगळ्या गोष्टी मी स्वतः प्रयोग केल्या, त्यामुळे जे म्हणतो ते प्रूव्हन टेक्नॉलॉजीबद्दल सांगतो. माझा ट्रॅक्टर मी कन्वर्ट केला, 5 टन ऑफ परली म्हणजे राईस स्ट्रॉ बरोबर 1 टन बायो CNG निघतो. आज आपल्या सगळ्या जगात आपण एवढा भाव वाढतोय, आपण तकलीफमध्ये आहोत. आपल्या ऑटो रिक्षा, आपल्या बसेस आपल्याच याच्यावर चालू शकतात. किंवा हे सिवेज वॉटर जे आहे याच्यातून आपण पावसाळ्यात अडचण, इतर वेळी जर केलं तर त्यातून मिथेन कॅच करता येतो आणि मिथेनवरून CO2 वेगळा केला तर बायो CNGवर आपल्या ट्रक, बसेस, ऑटो रिक्षा चालू शकतात. महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर आपल्याला आता इकॉनॉमिक व्हायबिलिटी म्हणजे ट्रान्सपरन्सी, टाइम बाउंड डिसिजन मेकिंग प्रोसेस, करप्शन फ्री सिस्टम आणि टेंडर देखील कसं करायचं हे आपण सुचवलं पाहिजे. कधी कधी गमतीने मी म्हणायचो की महाराष्ट्रात एवढंच राहिला की काळा कोट घातलेला माणूस येईल तोच फक्त टेंडरला क्वालिफाय होईल, एवढंच लिहायचं बाकी राहिला. कारण टेंडर टू टेंडर क्वालिफिकेशन बदलतात. पण तुम्ही जर क्वालिफिकेशन नीट केले तर परिणाम काय होतो बघा. मी मुंबई इथले 55 उड्डाणपूल बांधले, त्याची किंमत 95 साली 2000 कोटी होती. आम्ही 49 पूल बांधले, ते फक्त 950 कोटीत बांधले आणि 1050 कोटी रुपये वाचले. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं लोएस्ट टेंडर 3 कंपन्या आल्या होत्या. रिलायन्सचं 3600 कोटीचं होतं 97 साली, म्हणजे 840,000 कोटी. आम्ही ते रिजेक्ट केलं. MSRDCची स्थापना झाली, त्या संस्था मी संस्थापक अध्यक्ष आहे, आता मुख्यमंत्र्यांकडे डिपार्टमेंट आहे. आणि मुंबई पुणे हायवे वरली बांद्रा सीलिंग आणि फ्लायओव्हर बांधले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्याचं टेंडर फक्त 1600 कोटीत आलं आणि 2000 कोटी रुपये वाचले आणि रोड आधी चांगला. मी आतापर्यंत 45 लाख कोटी रुपयाची कामं केली असतील. एकही तक्रार नाही, एकही आरोप नाही, पूर्ण ही टेंडर सिस्टीम. आणि मला कधीच ज्यांनी माझ्याकडे अनेक कॉन्ट्रॅक्टर येतात, म्हणजे नाव काय काम है, तो आप क्या काम कर रहे हो, म्हणजे कितने काम करे, मेरे पास 40,000 करोड, 30,000 करोड के काम. म्हणजे आज आपल्याला चांगली कॉन्ट्रॅक्टर चांगली कामं करत असताना टेक्निकल क्वालिफिकेशन पाहिजे. त्याच्याकरता तुमच्या इन्स्टिट्यूटने महानगरपालिका, नगरपालिकांना एक आयडियल बनवून दिलं पाहिजे की विच इज द बेस्ट. आणि त्याच्यामध्ये स्वाभाविकपणे पैशाची पण बचत होईल आणि क्वालिटी पण मिळेल. विशेषतः आताच एक माझी अजून चांगली विनंती आहे, 8 दिवसापूर्वी माझ्याकडे एन्व्हायरमेंट मिनिस्टर भेटले आणि मी त्यांना, कारण इथिक्स, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट या 3 गोष्टी कॉर्पोरेशनमध्ये नगरपालिका महत्वाच्या आहेत आणि इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट सगळ्यात जास्त महत्वाचे आहे. म्हणजे एवढ्या घाणेरड्या अस्वच्छता एवढी आहे की लोक त्रस्त आहे त्याच्यामुळे. तुम्ही जर स्वच्छ नाही केलं लोक तुम्हाला शिवाय देणार, हात दिग्या घेऊन चालला पण पलीकडे लोक घेराव घालणार, हे ड्रेनेज फुटलं, हे कचरा पडला, काय करता तुम्ही. त्यामुळे या सिस्टीमचा अभ्यास करत असताना मी परवा एन्व्हायरमेंट मिनिस्टरला एक कल्पना म्हणजे ट्री बँक, आणि मी स्वतःच त्याच्यात इनिशिएटिव्ह प्रयत्न करतो. पण तुम्ही हे घेत असाल तर मी स्पॉन्सरशिप पण देतो तुम्हाला. की रिमोट सेन्ससला मी सांगितलं, त्यांनी तयार केला की महाराष्ट्रामध्ये गेल्या 5 वर्षापासून ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जिल्हास्थान, तालुका स्थान यांच्यावर ग्रीनरीचं स्टेटस काय 5 वर्षात. आणि ज्या महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्ह्यातला तहसील यामध्ये ग्रीनरीचं कव्हरेज वाढवतील त्यांचं रँकिंग करून त्यांना बक्षीस द्यायचं. मी आता नॅशनल हायवेवर या वर्षी सांगितलं की मला हळूहळू शिकायला 3 मीटरच झाड लावायचं. 80 रुपयाचं एक झाड, आम्ही 75 लाख झाडं राजमुंडीवरून घेतलं, तिला नर्सरीतली झाडं समजली. आणि आता मी ई टॅग केलं. सुधीर मुनगंटीवार जे होते त्यांनी खूप चांगली स्कीम, सगळे ई टॅग केलं.
आणि आता माझ्याकडे इटॅक झाल्यानंतर मी आमच्या मिनिस्टर साहेबांना असं प्रपोजल दिलं की महानगरपालिका, नगरपालिका, NHI सगळ्या इन्स्टिट्यूशन काम करतात, ते आपली ट्री बँक उघडतात आणि माझ्या ट्री बँक मध्ये मी तुम्हाला झाड कापायची वेळ आली तर मला त्या स्टेटमध्ये रिजन मध्ये तुम्ही ठरवा, जर मी एवढे एक झाड कापलं तर मला 10 झाडं माझे मायनस करा जे लावलेले, आणि एक झाड जर मी ट्रान्सप्लांट केलं तर 5 झाडं मला लावायला लावा. मी तुम्हाला माझा बॅलन्स डिस्ट्रिक्ट वाईज देत जाईल आणि त्याच्यावर तुम्ही करा, मला प्रोत्साहन पण मिळेल, मी झाडं लावत जाईल आणि तुम्हाला प्रॉब्लेम नाही, एकाच्या बदल्यात 5 झाडं लागतील आणि एन्व्हायरमेंट पण चांगलं होईल. त्याने ती योजना आता मंजूर केली. मग महानगरपालिका, नगरपालिकांनी जर अशा प्रकारे आपली ट्री बँक उघडली तर कशाला एन्व्हायरमेंट आणि फॉरेस्टमध्ये वर्षोनगंटी चक्रा मारायच्या आणि मग त्यांनी सँक्शन द्यायचं. आता भारत सरकार ते आणत आहे आणि म्हणून सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट मध्ये पण खूप काम करण्यासारखं आहे. वेस्ट टू वेल्थ. आता मी हायड्रोजनची गाडी वापरतो, माझ्याकडे आहे. हायड्रोजन 3 प्रकारचं आहे. कोळशातून तयार होणारा हायड्रोजन ब्लॅक हायड्रोजन आहे, पेट्रोलियम पासून तयार होणारा हायड्रोजन ब्राऊन आहे, आणि बायोमास आणि हे जे सॉलिड वेस्ट आहे ज्यातून मिथेन मिळतो त्याच्यापासून तयार होणारा हायड्रोजन आणि पाण्यापासून तयार होणारा हायड्रोजन ग्रीन हायड्रोजन आहे. आता प्रत्येक महानगरपालिकेजवळ पाणी पडलंय. चव्हाण साहेब, मी तुम्हाला टेक्नॉलॉजी द्यायला तयार आहे. मी आता इलेक्ट्रोलायझरच्या कंपनीचं बंगलोरमध्ये उद्घाटन केलं. सिंपल आहे, प्रत्येक नगरपालिकेत घाण पाणी आहे, ते घाण पाणी शुद्ध करावं लागतं. ते शुद्ध केल्याबरोबर तिथे एक सॉलिड वेस्टला सॅग्रिगेट करतात, रूफटॉप सोलर लावा, कारण ग्रीन हायड्रोजन मध्ये 70% कॉस्ट पॉवरची आहे, आणि त्यातून इलेक्ट्रोलायझर ते 1 कोटी 1.25 कोटीचा, त्याच्यावर हायड्रोजन निघेल, ऑक्सिजन हायड्रोजन वेगळा करायचा, आणि एक जनरेटर आहे. परवा किर्लोस्करच्या मागे लागून मी आता इथेनॉलवर चालणारा जनरेटर तयार केलं, माझ्या घरी आलं पाहिजे. आता डिझेलवर चालवायला 110 रुपये आणि इथेनॉल 60 रुपये. ग्रीन फ्युएल, त्याची कॅलरिक व्हॅल्यू पण आता आम्ही पेट्रोल बरोबर केली आहे, आणि त्याच्यामुळे तुम्ही जर ते लावलं तर तुम्हाला, माझा प्रयत्न आहे की $1 पर kg हायड्रोजन मिळेल. ती जर किंमत असेल तर 1 किलोमध्ये 450 किलोमीटर गाडी चालली. आता सध्या माझी गाडी 750 किलोमीटर दिल्ली, तुम्ही या, मी चक्कर मारून म्हणून देतो, मर्सिडीज पेक्षा चांगली आहे. म्हणजे पाण्यापासून हायड्रोजन काढून जर आपण गाडी चालवली तर आपल्याला कशाला एवढं पोल्युशन होईल. 15 लाख कोटी रुपयाचं पेट्रोल डिझेल येऊन राहिलं, सगळं पोल्युशन होऊन राहिलं, आणि सगळं एन्व्हायरमेंट क्लीन होईल. आणि तुम्ही जे घाण पाणी इकडे समुद्रात सोडता, तिकडे सोडता, नद्यात सोडता, त्याचं व्हॅल्यू एडिशन होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपल्याला महानगरपालिका इकॉनॉमिकली व्हायबल करावं लागेल. आता पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे, सगळ्या माझ्याकडे डिपार्टमेंट आहे, स्टेट ट्रान्सपोर्टच्या कॉर्पोरेशनचं आणि महानगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट. एक बस जी बेसची डिझेलवर चालते त्याची पर किलोमीटर कॉस्ट 115 रुपये पर किलोमीटर, आणि परवा मी तुमची इलेक्ट्रिक बस जी आता 200 बसेस झाल्या लॉन्च केली बेसची, त्याची कॉस्ट जास्तीत जास्त 50 रुपये पर किलोमीटर आहे. आणि एअर कंडिशन बस जर असेल सिंगल स्टोरेज, त्याची कॉस्ट आहे 41 रुपये पर किलोमीटर. आम्ही आता 50,000 बसेस घेतल्या, 50,000 बसेस घेणार, आणि ती जर नॉन एसी असेल तर 39 रुपीज पर किलोमीटर. फक्त 2च महत्वाचे मुद्दे आहेत. मी बसवाल्यांना सांगितलं, तुम्ही एक काम करा की बसमध्ये चढताना समोरूनच एंट्री, समोरूनच उतरायचं, कॅमेरा लावायचा आणि मोबाईल फोन आणि कार्ड द्यायचं, तिकीट नाही. कारण सगळ्या देशातली स्टेट ट्रान्सपोर्ट तिकीट देत नाही कोणी, आणि डिझेलची चोरी, 2 कारणामुळे सगळ्या बसेस लॉसमध्ये आहेत. आता इकडे जर CNG आणला तर गॅस चोरता येत नाही, इलेक्ट्रिक आणली तर इलेक्ट्रिक चोरता येत नाही, लागला हिशोब तिकडे. दुसरी गोष्ट, कंडक्टर आणि ड्रायव्हर कॅमेरा लागला, आपला मोबाईल फोन दाखवा नाही तर कार्ड दाखवा, पैसे द्यायची गरज नाही. उतरायच्या वेळी उतरल्या लोकांनी कार्ड दाखवलं, तेवढ्या पर्यंत बँक अकाउंट लिहून जातील, सगळ्यांचे बँक अकाउंट आहे. आणि 115 रुपयाच्या ऐवजी जर ही कॉस्ट 40 रुपये आली तर तिकीट पूर्ण मुंबईत एअर कंडिशन बसमध्ये फिरून आपण 30 ते 40% तिकिटाचे दर कमी केले तरी तुम्हाला एन्जॉय करता येईल पूर्ण एसी मध्ये. कारण इलेक्ट्रिक हे इंडिजिनस फ्युएल आहे. मी मध्ये एक प्रयत्न RCF आणि दीपक फर्टिलायझर मुंबईत आहे, ते मिथेनॉल तयार करतात कोळशापासून. मी एक स्कीम काढली की 10 बसेस मुंबईला, पुण्याला मिथेनॉलवर चालवायच्या. मिथेनॉल 22 रुपये लिटर,
डिझेल 110 रुपये लिटर. आपल्या इथे आसाम पेट्रोलियम 100 टन मिथेनॉल पर डे तयार करते, पण ती बसच मिळाली, ती लेफ्ट हँड ड्राईव्ह मिळाली. आणि आता तयार झाली, अशोक लेलँड तयार करत आहे, ट्रक तयार करत आहे, इलेक्ट्रिक ट्रक तयार होत आहे, आणि आता LNG ट्रक आले आहेत. मीच ट्रान्सपोर्ट मंत्री आहे. डिझेल आणि पेट्रोल सगळ्यात हजार्डस आहे. आणि मी जेव्हा इलेक्ट्रिक बद्दल बोलायचो, प्रचार करायचो, पत्रकार मला प्रश्न विचारायचे, मग रस्त्यात गाडी बंद झाली तर कशी होईल, धक्का मारू वगैरे झाली. कोणाची गाडी बंद कधी, कोणाची बस बंद झाली. पण नवीन गोष्टीला थोडा अडचण येतेच. आता इलेक्ट्रिक कार्स करता 1 वर्षाची वेटिंग लिस्ट आहे, आणि इलेक्ट्रिक स्कूटरवरही आता आली आहे. सगळ्यांनी बनवल्या, मीच लॉन्च करतो, मी प्रोत्साहन सगळ्या ठिकाणी जातो. वेटिंग लिस्ट आहे. आता फटाफट इलेक्ट्रिक ऑटो रिक्षा, इलेक्ट्रिक बस, इलेक्ट्रिक कार. मी आता इलेक्ट्रिक कार मध्येच फिरतो नागपूरला. मी ठरवलं की पेट्रोल डिझेलच्या कारने नाही फिरायचं, आणि हे स्वस्त आहे. म्हणजे आता एवढे सगळे तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये जेवढ्या पेट्रोलच्या गाड्या ज्या तुम्ही चालवता, त्याचा ऍव्हरेज पेट्रोलचा खर्च 25,000 रुपये महिना असेल, आणि ते जर इलेक्ट्रिकवर कन्वर्ट केलं तर यांचा खर्च येईल 2,000 रुपये पर महिना. मी माझ्याकडे आमच्या कारखान्यामध्ये 25 इलेक्ट्रिकच्या गाड्या घेतल्या, माझा 5 लाख रुपये महिन्याचं सेव्हिंग आहे. आता तुम्ही जर सगळ्या इलेक्ट्रिक गाड्यांना घेऊन दिल्या तर तुमचं सेव्हिंग तसं 10-15 लाख रुपये. टू सेव्ह मनी, स्टोअर मनी. आणि आपल्या पार्किंग मध्ये एक प्लग लावून दिला, आला की चार्ज, काही प्रॉब्लेम नाही. त्यामुळे महानगरपालिकेने कचरा वाहून नेणारे ट्रक CNG वर कन्वर्ट, नागपूरला मी 100 बसेस कन्वर्ट केल्या. त्याचा 60 कोटी रुपये आमच्या बस वाहतुकीला सध्या लॉस आहे वर्षाला. जर इलेक्ट्रिक आणि CNG झालं आणि तिकीट सिस्टीम बदलली तर मी दाव्याने सांगतो की पहिल्या वर्षाहून प्रॉफिट येईल. आता एका महापालिकेत 60 कोटी रुपये वर्षाचे वाचवणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. कशा करता 5-5, 10-10 कोटी करता या अंडर सेक्रेटरीला, त्या जॉईंट सेक्रेटरीला बेटा ग्रँट द्या, ग्रँट द्या, ग्रँट द्या. टू सेव्ह मनी, टू अर्न मनी आहे. त्या ग्रँट मध्ये जर वाचलं पाहिजे, मला जास्त खर्च करता येईल. त्यामुळे नगरपालिका आणि महानगरपालिकेमध्ये सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, नंतर व्हाईट टॉपिंग, सिमेंट कॉन्क्रीट, त्याच्यानंतर 24/7 वॉटर सप्लाय. आता मी कोणाच्या नोकऱ्या घ्याव्या अशा मताचा नाही आहे, पण याला तुम्हाला आउटसोर्स केलं पाहिजे. कारण आपल्या इथल्या जिथे सगळेजण मिळून काम करतात तिथे त्याचा अर्थ आहे कोणीच काम नाही करायचं. आम्ही सगळे एक आहोत याचा अर्थ आम्ही एक दुसऱ्याचे पाय खेचायचे. त्याच्यामुळे आपल्याला फायनान्शियल ऑडिट इज इम्पॉर्टंट, बट परफॉर्मन्स ऑडिट इज मोर इम्पॉर्टंट दॅन फायनान्शियल ऑडिट. आणि म्हणून आपल्याला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट म्हणून पैसा मिळवला पाहिजे. सगळं प्रशासन जे आहे, वर्ल्ड बँकेने आपला नंबर शेवटी दिला. याचं कारण महानगरपालिका प्रशासन आहे. नकाशाच पास नाही होते. नकाशा पास होण्याकरता किती त्रास होतो सामान्य माणसाला आहे बघा. कंटाळून जातो. माझा मुलगा मला म्हणाला की बाबा तुम्ही त्या भानगडीत पडू नका, तुमचं नाव म्हणजे मला अडचणीचा विषय. कारण नकाशा माझा लोक तो तुमचं नाव काढला की ते नियम सांगतात, वेळ लागतो. म्हणजे मी आधी मध्ये असं सुचवलं, तुम्ही याच्यावर वर्क करा. भारत सरकार याच्यावर प्रयत्न करत आहे की सगळ्या प्रायव्हेट आर्किटेक्टला सांगा की सँक्शनिंग अथॉरिटी करून बाय लॉ देऊन द्या, आणि जो आर्किटेक्ट खोटं सँक्शन करेल त्याची डिग्री जास्त करा, त्याच्यावर क्रिमिनल कोड लावून द्या. कोणी चुकीचं काम नाही करणार. पण महानगरपालिकेत चक्कर मारता मारता लोक थकून जातात. जन्म मृत्यूचा दाखला त्याला घरी मिळाला पाहिजे, डिजिटलाइज झालं पाहिजे. स्मशानभूमीवर एक प्रेत जाळण्याकरता लाकूड आणि गोऱ्या वापरल्या तर 3,500 रुपये खर्च येतो. मी नागपूरचा माहितला माहित नाही. आणि डिझेलने जाळला तर 1,500 रुपये, आणि इलेक्ट्रिकने जाळला तर 800 रुपये. म्हणजे एक मृत्यू माणसाचा झाला, तो जरी आपण पर्यावरणाशी इलेक्ट्रिकने जाळला प्रॉब्लेम सुटेल. यात BOT येईल. तुम्ही सांगा की जो कोणी येईल इलेक्ट्रिकवर जाईल त्याला 1,500 रुपये घेता येईल, डिझेलवर जाईल त्याला 40-3,500 घेता येईल, लाकडानी आहे त्याचा 5,000 रुपये खर्च आहे. तिन्ही ऑप्शन आहे. जसं पाहिजे घ्या, तिथे प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट करून द्या, तुमचा प्रॉब्लेम सुटेल आणि प्रदूषण कमी होईल. एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन बिग कन्सर्न आहे. आता मी ट्रान्सपोर्ट मंत्री यावेळी बंगलोरला पुढच्या याच्यात मिटिंग आहे. मी सांगितलंय हॉर्न बदलवा. पहिल्यांदा लाल दिवे काढले, मी सायरन काढले. आता हे म्हटलं हॉर्न काढा.
ते हॉर्न कर्कश वाजवतात. म्हणलं आता हॉर्न कसा वाजला पाहिजे, तबला वाजला पाहिजे, बासरी वाजली पाहिजे, माऊस वाजला पाहिजे, ते कानाला चांगलं वाटलं पाहिजे. मी म्हणलं बदला किती डेसिमल तर त्याच्यावर आता ऍक्ट करणार आहे. आता एअर पोल्युशन, वॉटर पोल्युशन आणि साऊंड पोल्युशन मध्ये तुमचं मोठं योगदान आहे. खरं म्हणजे दिल्लीमध्ये इतकं पोल्युशन आहे, कारण ते परळी जातात, ते राईस स्ट्रॉ. आणि आता इंडियन ऑइलने पानिपतला एक प्रोजेक्ट टाकला की परळीपासून 1,00,000 लिटर बायो इथेनॉल पर डे आणि 150 टन बायो बिटुमिन पर डे. मग कशा करता आपण बिटुमिन इम्पोर्ट करायचं? आत्मनिर्भर भारत बनवायचं असेल तर आपण हे करू शकतो. आपल्याकडे पडल्या परळी, पंजाब, हरियाणा जाळतात, सगळे दिल्लीचं प्रदूषण फुकट जाळतात. आपण त्यांना पैसे देऊ शकतो, 2,000 रुपये टन. त्यामुळे कॉर्पोरेशन मध्ये माझी आपल्याला विनंती अशी आहे की रोड कन्स्ट्रक्शन, नंतर सॉलिड वेस्ट, लिक्विड वेस्ट मॅनेजमेंट, त्याच्यानंतर आपलं सुएज करता आणि ड्रेनेज करता चांगली सिस्टम. मी मध्ये एकदा सुचवलं होतं की मुंबईचं ड्रेनेज समुद्रात सोडायच्या ऐवजी टुवर्ड्स नाशिक ट्रान्सफर केलं आणि मधलं एक धरण बांधून ते पाणी शुद्ध केलं, तर पलीकडे पूर्ण नाशिकच्या पलीकडे पाणी ग्रेडियंटनी सोडलं तर तिकडे पूर्ण पाणीच पाणी मिळेल. पाण्याची कमी नाही आहे देशात. आता मुंबईमध्ये आपण जे गुजरात आणि महाराष्ट्र याच्यामध्ये 2-3 प्रकल्प लागले आहेत, ते सगळं पाणी समुद्रात वाहून जातं. मीच वॉटर मंत्री होतो. मी जवळपास 27 भांडणं होते, त्यातली 17 सोडवली. सुटतच नव्हती. मी म्हणातो दरवाजा बंद करा, मुख्यमंत्र्यांना बसा. चीफ सेक्रेटरी मुख्यमंत्री बसायचे, जोपर्यंत सोल्युशन निघत नाही तोपर्यंत दरवाजा नाही उघडत. झाले, सुटले प्रश्न. हे जरा काही राहिले. त्यामुळे येणाऱ्या काळात पाण्याचा याच्यातही देखील आपल्याला 24/7 करता जगात आहे ते. आणि पाण्याची अकाउंटेबिलिटीच नाही आहे. कारण नगरसेवक सांगतात हे पाणी फुकट वापरतात, हे कनेक्शन तोडायचं नाही, हे चालू द्या. कोणी पाण्याचे पैसे देणार नाही तर वॉटर डिपार्टमेंट कसं जाणार? गरीब माणसाला स्वस्तात पाणी द्या, कमर्शियलला जास्त रेटने द्या. त्यामुळे आता हळूहळू आमच्याकडे आम्ही 24/7 भारतात फक्त एकच महानगरपालिकेचा त्यात काही अडचणी आहेत. त्याचा अभ्यास करून त्याची नवीन टेंडर प्रोसेस करून पाण्याची अकाउंटेबिलिटी घेऊन आपण कमी नो प्रॉफिट नो लॉसवर लावला तर पाण्याचा लॉस कमी होईल. त्यामुळे आपला जो खर्च ज्या कामाकरता होतोय त्याच्यात जर आपण सेव्हिंग करू शकतो तर खूप काही होईल. इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटच्या क्षेत्रात मोठं काम होईल. डिजिटलाइज सिस्टीम चांगली होऊ शकेल. पण माझी चव्हाण साहेबांना आणि फाटक साहेबांना विनंती आहे की सरकारच्या 100% ग्रँटमधून जेव्हा इन्स्टिट्यूट उभे राहील, डीम युनिव्हर्सिटी होईल, करा तुम्ही. पण तोपर्यंत प्रायव्हेटमध्ये खूप कॅपॅसिटी आहे. रामोवाळगी प्रबोधिनी पडलाय आणि अशा कुठल्याही संस्थेला तुम्ही निवडा आणि फॅकल्टीवाल्यांना पैसे द्या. IITचे ऑफिसर चांगले असतील, प्रोफेशनल लोक चांगले असतील, तुमच्यातले अनुभवी लोक असतील आणि तुमच्या कोर्सेसमध्ये पहिले बोर्ड ऑफ स्टडीज मधून तुमच्या वर्ल्ड स्टँडर्डमध्ये जर्मनीत काय आहे, युकेत काय आहे, स्वीडनमध्ये काय आहे, अमेरिकेत काय आहे, त्याचे स्टँडर्ड्स घेऊन या. ते कशा कशा प्रकारे आता ड्रेनेज सिस्टीम डिझाईन करतात. आपल्या आता प्रीकास्ट मॅन्डेटरी केलं पाहिजे. आणि या सगळ्या चेंजेसच्या आधारावर तुम्ही जर या मॅन पॉवरला ट्रेन कराल तर हे क्वालिटेटिव्ह काम करतील आणि यातून हे पूर्ण अर्बन लोकल सेल्फ गव्हर्नमेंट जे आहे हे एकदम खूप मोठी इकॉनॉमी होऊ शकते. आणि याच्यावर एक मानसिकतेतून थोडं बाहेर आलं पाहिजे. सरकारचा ग्रँट तुम्हाला मिळाला पाहिजे, अजून जास्त वाढल्या पाहिजे, त्याला मी सगळी मदत केली. पण याबरोबर जे पैसे आहेत त्याच्यातून आपण पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट करून लोकांना स्वस्तात चांगली सर्व्हिस देऊ शकतो का? या कॉर्पोरेशनच्या प्रशासनामध्ये सुधारणा करू शकतो का? यामध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजी कोणत्या कोणत्या वापरण्यासारख्या आहेत? ट्रान्सपोर्ट पासून तर रोड कन्स्ट्रक्शन पासून तर ड्रेनेज सिस्टीम पासून तर डिजिटलाइज सिस्टीम करणं, नकाशापासून तर सगळ्या. मला तर खरं अशी विनंती करायची आहे की महानगरपालिका नगरपालिकेच्या ऑफिसमध्ये एकही माणूस नाही आला पाहिजे. त्याला आपल्या मोबाईल फोनवरून त्याचे सगळे कामं झाले. हे कठीण नाही आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या वेळी कोणीतरी इन्फोसिस, टेक महिंद्रा बरोबर जॉईंट व्हेंचर कराल ते कोर्सेस तयार होतील. आणि आता अनेक लोक आहेत, सरकारच्याही संस्था आहेत, बाहेरच्याही संस्था आहेत. आणि त्यामुळे क्वालिटी एज्युकेशन, प्रबोधन, प्रशिक्षण आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंट याच्या बाबतीत इन्स्टिट्यूट चांगलं काम करते आहे. पण याच्यात अजून वर्ल्ड स्टँडर्डमध्ये काय काय करता येईल. आणि मला विश्वास आहे की चव्हाण साहेब आहेत आणि फाटक साहेबांवर मी काम केलेलं आहे
अतिशय कॉम्पिटंट आणि चांगलं काम करणार आणि आपले लोक करू शकतात. कुठेही आपल्याकडे कॉम्पिटन्सी कमी नाही. मी रवी सिन्हा म्हणून मुंबई IITचे सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचे इंचार्ज आहे. त्यांना मी मलेशियात पाठवलं होतं. त्यांची एक कमिटी तांबे साहेब होते, सबनीस म्हणून आपले ते PWC त्यांना पाठवलं होतं. आणि त्याच्यात काय होतं की 2 पियर मधलं डिस्टन्स हे आपल्याकडे मॅक्झिमम 30 मीटर असतं, हे मेट्रोमध्ये वगैरे. तर त्यांनी नवीन टेक्नॉलॉजी आणली की हे 120 मीटर होईल. म्हणजे मधले 3 पियर गायब झाले, म्हणजे कॉस्ट 40% कमी झाली. आणि वरचा जो बीम आहे तो प्रीकास्ट मध्ये करायचा, स्टील फायबर मध्ये प्रीकास्ट करायचा. केवढे पैसे वाचतात. आता आम्ही नागपूरला देवेंद्रजी माझ्याकडे आले होते, तर आम्ही पहिल्यांदा प्रयोग केला खाली रस्ता, वरती ब्रिज, त्याच्यावरती मेट्रो. तर मी त्यांना म्हटलं की हे जर मुंबईत केलं असतं तर सगळ्या ईस्टर्न वेस्टर्न हायवे रोड डबल झाले असते, लँड ॲक्विजिशनची किंमत नव्हती. आता मी पुण्यात करतोय, वाघोली ते शिरूर, खाली 8 लेन रोड, वरती 6 लेन ब्रिज, त्याच्यावरती 6 लेन ब्रिज आणि त्याच्यावरती मेट्रो. एक चेन्नईत करतोय. आणि परवा मी वेस्टर्नली बायपासवर 1.5 लाख म्हणलं तिथे ते प्लॅन करा. आणि आता मुंबईत सांगितलं आहे की पलीकडे जेवढ्या तेवढे डबल डेकर ब्रिज तयार करा, कारण मुंबईत रस्ते नाही, सेकंड ट्रॅफिक जाम आहे. आता मी आलो अंधेरीवरून, पूल बनला पण आज डबल डेकर बनला असता अजून फायदा झाला असता. मग ते एकाच पुलावर बनतात, एकाच पुलावर बनतात. कॉस्ट फक्त 25% वाढते. म्हणजे एक पूल बनवायला 100 कोटी, डबल पूल बनवायला 130 कोटी, त्याच्या अजून वरती करायला 100 एकाच त्याच्यावर उभा असतो. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका, नगरपालिकांमध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट, नंतर डेव्हलपमेंटमध्ये ड्रेनेज सिस्टीम पासून, सुएज सिस्टीम पासून तर रोड कन्स्ट्रक्शन, सोलरचा उपयोग. सर अजून एक माझी विनंती आहे, मला वेळ कमी आहे पण मला संधी मिळाली तुम्हाला सुझाव देण्याची. मी नागपूरला एक फाउंटेन बांधला, खेडी फुटाळ्यात, स्टेट ऑफ आर्ट आणि वर्ल्ड स्टँडर्डचा आहे. आणि त्या फाउंटेनमध्ये जगातलं सगळ्यात उंच जाणारं फ्लोटिंग फाउंटेन आहे. त्याचे आर्किटेक्ट फ्रान्स मधले आहेत, पंप टर्की मधले आहेत. आणि त्याचं 5 ऑस्कर विजेत्यांनी त्याच्यावर काम केलं आहे. इंग्लिश कॉमेंट्री अमिताभ बच्चनची आहे, हिंदी गुलजार साहेबांची आहे, मराठी नाना पाटेकरची आहे. आणि रेवती नावाची एक तामिळनाडूमध्ये, परवा ते नागपूरचे लोक वेळे होऊन गेले, इतकं सुंदर आहे. आणि आता त्या फाउंटेनच्या ह्याच्यात त्याला रोज 22 लाख, 24 लाखाची वीज लागते, 2 रुपये. आणि ते कलेक्टरला मी इतके वार म्हणून मी त्यांना म्हटलं हे कसं करावं, माझ्या डोक्यात होतं. ते म्हणाले साहेब मी आपल्या महाराष्ट्र सरकारकडून 1 मेगावॉटचा सोलरचा प्रोजेक्ट मंजूर करून देतो, म्हणजे आपला विजेचा प्रश्न सुटेल. म्हटलं थांबा. मी लगेच फ्रेंच आर्किटेक्टला बोलवलं, म्हटलं मला फ्लोटिंग सोलर नाही करायचं. तर 80,000 स्क्वेअर फुटामध्ये 1 मेगावॉट पॉवर होते. तर मी म्हटलं मला तलावाच्या मध्ये ह्या रिलायन्सने फ्लोटिंग प्लॅटफॉर्म होणार, रेडीमेड, स्वस्त आहे खूप. तर 80,000 स्क्वेअर फुटचा फ्लोटिंग फॉर्म हे करायचा प्लॅटफॉर्म, त्याच्यावरती रूफटॉप सोलर लावायचं. आणि त्या 80,000 स्क्वेअर फुटमध्ये नावेत बसून लोक त्या ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये जातील असं रेस्टॉरंट करायचं. वरती वीज, खाली रेस्टॉरंट आणि पूर्ण फुकटमध्ये, विजेचा खर्च 0. मी बगीचा तयार करतोय. माझा एक मित्र, आता त्याला आवड पाहिजे प्रत्येकाला, मी 750 प्रकारच्या कमळाच्या जाती आणल्या. मी 50 लाख रुपये माझ्या MP फंडातून पंजाबराव कृषी विद्यापीठाला दिले. आणि गुलाबाच्या 3,500 जाती आणल्या. आणि आता मी ते बुचर्ड गार्डन आहे व्हॅनकोरला, कॅनडा, त्याच्यापेक्षा चांगलं बनवायचा प्रयत्न करतो. आणि ते बघायला जर तुम्ही त्या 500 रुपये तिकीट लावलं तर लोक येतील. आणि आतमध्ये रेस्टॉरंट्स आहेत, सगळं काही, 3 बाजूनी रस्ता आहे. त्यामुळे टुरिझम मधून खूप पैसा मिळतो. त्या हिमाचलमध्ये एका पाळावर दुसऱ्या एक फक्त तार लावली आहे, इकडून मग जुई तिकडे, तिकडे इकडे, बस 500 रुपये देतात. पैसे लोकांना जर, इफ यू आर रेडी टू गिव्ह गुड सर्व्हिसेस, पीपल आर रेडी टू पे फॉर इट. मी मुंबई पुणे रस्ता बांधला, टोल खूप आडावरड झाली. मी त्याला मुंबईहून पुण्याला यायला किती वेळ लागायचा? 9 तास. आता किती वेळा देतात? 2 तास. मग 7 तास कमी झाले तर पेट्रोल वाचलं ना, म्हणजे वाचलं, डिझेल वाचलं, आपला वेळ वाचला ना, वाचला. मग त्यातला अर्धा पैसा टोल नाही दिला तर काय बिघडलं? सरकारकडे नाहीये पैसे. आज वरळी बांद्रा पैसे वसूल झाले, मुंबई पुणा पैसे वसूल झाले, 55 उड्डाणपूल पैसे वसूल झाले. आणि जे गरीब लोक होते खेड्यात, ज्यांच्या गावात रस्ते नव्हते, 15,000 खेड्यांना मी बजेट नेऊन तिकडे मेळघाट मधून तिकडे रस्ते बनवले. जिथे लोक गरीब आहेत तिथे रस्ते करून द्या, जिथे देऊ शकतात त्यांना पैसे घ्या.
आणि ते तुमचं सेव्हिंग आहे ना. मी आता एक पूल बांधतोय ज्याचा आता महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे. वसई हा माझी मी जेव्हा मंत्री होतो नावा शेवा ते आपला हा वरळी बांद्रा तिथून मी मुंबई दिल्ली हायवे बांधतोय. तो 70% पूर्ण झाला. तो जाणार आहे JNPT. माझी इच्छा राहिली अतिरिक्त जेव्हा मी मंत्री होतो तेव्हा त्याला मोठं काय तरी नरिमन पॉईंट पासून दिल्ली 12 तासात गाठायला पाहिजे. तर मी आता त्यांना सांगितलं महाराष्ट्र सरकारला की पुढे एक 50,000 कोटीचा ब्रिज आहे, तुम्ही पैसे नका देऊ, मी बांधतो. पैशाचा काही प्रॉब्लेम नाही. मी तुम्हाला सांगतो पैशाची कमी नाही. मी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयाची कामं करतो. पैशाची बिलकुल कमी नाही. लाईन बँकवाले उभे आहेत, माझे पैसे घ्या, माझे पैसे घ्या, माझे पैसे घ्या. पण तुम्ही आता त्याच्यातून जर केलं तर त्यातून बरोबर ते मॉडेल चांगलं आहे. तेच तुम्ही अभ्यास करून महानगरपालिकांना द्या. आणि आज तो पूल बनला तर तुम्ही डायरेक्ट नरिमन पॉईंट करून डायरेक्ट तिकडे वसईपर्यंत आलेला. पताही नाही जाणार 15 मिनिटात. म्हणजे इतकं वेळ वाचेल की तुम्ही कल्पना करू शकत नाही. दुसरं काय ट्रॅफिक या रोडवरचा कमी होईल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये इनोव्हेटिव्ह मॉडेल्स, नवीन रिसर्च, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स, इंटरनॅशनल सक्सेसफुल प्रॅक्टिसेस आणि त्याच्या आधारावर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये सुधार आणि तो गुणात्मक सुधार करत असताना डिजिटलाइज आपली ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम याच्याकरता सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन हे तुमच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल सेल्फ गव्हर्नमेंट तुमच्या इन्स्टिट्यूटचं होऊ शकतं. आणि नॉलेज लाईट हाऊस ऑफ फॉर लोकल गव्हर्नन्स हे जेव्हा तुम्ही वर्ल्डमधला बेस्ट प्रॅक्टिसेस त्यांना द्याल, तशा लोकांना ट्रेन कराल एक्सलंट, तेव्हा तुमचंही रेप्युटेशन आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेचे रेप्युटेशन खूप वाढेल. या क्षेत्रात तुम्ही चांगलं काम करता. कधी मी मस्ताना BJPचा MLAचा सिलेबस तयार केला, MPचं केलं होतं, मंत्र्याचं केलं होतं. तसं तुम्ही नगरसेवकाचं करा. असं हळूहळू 100तून 4 लोक चांगलं काम केलं म्हणजे यश मिळालं. काही सगळ्याच एकदम बदलत असतं असं नाही आहे. आणि शेवटी लोक ज्यांना निवडून देतात ते लोक मायबाप आहेत. त्यामुळे लोकांनाही चांगलं पाहिजे असतं आणि लोक देतात. मी एकदा आयुष्यात ठरवलं की मी आतापर्यंत आयुष्यात कोणाच्या गळ्यात हार नाही. मी 40 वर्ष झाले राजकारणात. माझ्या स्वागताला एकही माणूस येत नाही, पोचवत नाही. मी कटआउट स्वतःचं लावत नाही, दुसऱ्याचं लावत. मी काही निवडून नाही आलो का. पुढच्या निवडणुकीत ठरवलंय मी. आता मला माहिती आहे लोकांना माय का नाही कटआउट लावत, पोस्टर नाही लावत आणि तुम्हाला काही चहा पाणी देत नाही. द्यायचं तुम्ही आमत नाही तर नका देऊ. लोक देतात. याचं कारण त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये सर्व दृष्टीने गुणात्मक परिवर्तन या लोकल सेल्फ गव्हर्नमेंट मध्ये करणं याची जबाबदारी तुमच्यावर कॅटलिस्ट म्हणून. आणि आज ही जी मुलं आहेत की पुढे जाऊन त्या ठिकाणी चांगलं काम करण्याकरता काम करणारा या सगळ्यांनी एकत्र मिळून स्टेक होल्डर म्हणून काम केलं तर यश मिळेल. आणि म्हणून शेवटी फक्त एकच गोष्ट सांगतो आणि माझं बोलणं संपतो. मला माहिती आहे तुमच्या मनाला एक महत्वाचं आहे की शेवटी सगळ्यांनी मिळून काम केलं पाहिजे. सगळ्या स्टेक होल्डर, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक, आमदार आणि शासकीय अधिकारी. म्हणजे मी नाही म्हणतो की A नावाच्या माणसाने A² काम केलं आणि B नावाच्या माणसाने B² काम केलं तर टोटल वर्क इज A² + B². पण when A and B comes together, thinks together and works together, A + B ब्रॅकेट मध्ये स्क्वेअर, त्याचं उत्तर येतं A² + B² + twice AB. Twice AB is a result of collective team spirit. त्यामुळे तुम्हाला स्टेक होल्डरच्या मध्ये कॉपरेशन, कोऑर्डिनेशन अँड कम्युनिकेशन प्रस्तावित केलं पाहिजे. आणि स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटकडून अशा योजना तयार करा की ज्याच्यामुळे नक्कीच तुमचं कोऑर्डिनेशन अजून वाढेल आणि त्यातून आपल्या या प्रशासनामध्ये गुणात्मक परिवर्तन होईल आणि जनतेला याची चांगली फळं नक्कीच चाखायला मिळतील असा विश्वास व्यक्त करतो. आणि तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.